थांब. आज तू स्वतःला फसवत आहेस, उद्या आयुष्य तुला फसवणार आहे. वेळ गेल्यावर रडण्यात अर्थ नाही. वेळ निघून गेल्यावर जो पश्चाताप होतो तो आयुष्यभर जखम देतो. जीवनातली सर्वात मोठी चूक म्हणजे योग्य वेळी निर्णय न घेणे. कारण देव सुद्धा त्या माणसाला वाचवू शकत नाही जो वेळेची किंमत करत नाही. तू आज आळशी आहेस, उद्या तुझं आयुष्य तुला शिक्षा देणार आहे. होय, पश्चाताप हा शांत दिसणारा पण आतून जाणारा अग्नी आहे. होय, तू जो वेळेला हरवत आहेस तो आयुष्य हरवत आहेस. आज तू जे सोडून देतोयस तेच उद्या तुला सोडून जाणार आहे. वेळेचा अपमान करणाऱ्याला आयुष्य कधीच माफ करत नाही. तू कधी विचार केला आहेस का की तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख काय असू शकतं? गरिबी, अपयश नाही. वेळ निघून गेल्यावर होणारा पश्चाताप. कर्म करण्याचा अधिकार तुला आहे पण वेळ परत आणण्याचा नाही. म्हणूनच ही वेळ तुला परत येणार नाही. आणि म्हणूनच ह्या सुवर्ण वेळेला भगवंतानी तुला आशीर्वाद पाठवला आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे तू वेळ वाया न घालवता व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष कर. बाळा, वेळ फक्त घड्याळाची काटा नाही, तो तुझ्या आयुष्याचा श्वास आहे. प्रत्येक सेकंद तुझं भविष्य घडवत असते. आज तू जे करतोस तेच उद्या तुझं आयुष्य बनत आहे. पण समस्या काय आहे तुला माहीत आहे का? तुला असं वाटतं अजून वेळ आहे आणि हाच विचार तुला आयुष्यभर रडवतो. पश्चाताप जो असा विष आहे जो आतून हळूहळू संपवतो. जेव्हा तू एकटा बसतोस आणि स्वतःला विचारतोस, त्या दिवशी मी ते केलं असतं तर आज माझं आयुष्य वेगळं असतं. तो क्षण कोणत्याही शिक्षेपेक्षा जास्त वेदनादायक असतो. लोक चुकतात कारण त्यांना भीती वाटते, त्यांना आळस असतो आणि त्यांना वाटतं उद्या करू. पण सत्य उद्या कधीच येत नाही बाळा. फक्त आज असतो आणि तो आज हरवतो, तो सगळं हरवून नेतो. होय बाळा, उठ आणि काम कर. कारण जो माणूस योग्य वेळी निर्णय घेत नाही तो आयुष्यभर पश्चाताप करत असतो. देव तुला संधी देत आहे पण त्या संधीचा उपयोग करायचा की नाही तो निर्णय तुझा आहे. एक प्रश्न स्वतःला विचार, जर आज तुझं आयुष्य संपलं तर तुला काय वाटेल? मी माझं पूर्ण आयुष्य जगलो की मी खूप काही करू शकलो असतो पण केलं नाही? जर दुसरं उत्तर असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. लगेच हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि कामाला लाग. माझ्या लेकरा, आज 1 पाऊल, उद्या 2 पाऊल, परवा 10 पाऊल आणि बघ भगवंताचे 100 पाऊल तुझ्या दिशेने आणि तुझं आयुष्य कसं बदललेलं. वेळ कधीच थांबत नाही रे लेकरा, पण तुझं आयुष्य थांबणार आहे. आज तू जे दुर्लक्ष करतोयस तेच उद्या तुला रडवणार आहे. म्हणून उठ, निर्णय घे आणि आत्ताच सुरुवात कर. कारण वेळ निघून गेल्यावर जो पश्चाताप होतो तो कोणत्याही शिक्षेपेक्षा जास्त वेदनादायक असतो. म्हणून आजच स्वतःला वचन दे, मी वेळेची किंमत करेल आणि मी माझं आयुष्य वाया जाऊ देणार नाही. जर तुला असं वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर लव यू गॉड असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. होय माझ्या लेकरा, आजचा आळस उद्याचा तुझा पश्चाताप बनणार आहे आणि तुझं आयुष्य जे थांबलेलं आहे ते निघून जाणार आहे. आता तुला पश्चाताप करण्याची वेळ राहणार नाही कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे. होय माझ्या लेकरा, बघ ज्याची किंमत परत मिळू शकत नाही तो तू इतक्या सहज का वाया घालवत आहेस? 1 सेकंद सुद्धा तू परत आणू शकत नाहीस. तू कितीही श्रीमंत असलास, कितीही ताकदवान असलास तरीही. म्हणून नशीब नाही तर वेळ तुझी परीक्षा घेत आहे. पण लोक सारखं नशीब साथ देत नाही म्हणून रडत असतात. तू वेळेचा योग्य उपयोग कर, नशीब तुझा आपोआप बदलणार आहे. माझ्या बाळा, तुझ्या आत एक आवाज आहे जो रोज तुला सांगतो, हे कर, वेळ निघून जात आहे.
पण तू काय करतोयस? त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतोयस आणि एक दिवस तोच आवाज त्याच जागी पश्चाताप घेऊन येतो. म्हणूनच बाळा, हा व्हिडिओ फक्त मोटिवेशन नाही, तर हा एक इशारा आहे. जर आज तू जागा झाला नाहीस तर उद्या खूप उशीर होणार आहे. कोणी येणार नाही तुला वाचवायला, ना देव ना माणूस. कारण संधी दिली जाते पण जबरदस्ती नाही. एक दिवस तू एकटा बसलेला असशील, तुझ्या हातात काहीच उरणार नाही आणि तू फक्त एकच विचार करशील की मी त्या दिवशी सुरुवात केली असती तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून आजच ठरव आणि कमेंट बॉक्समध्ये तू टाईप कर, मी वेळ वाया घालवणार नाही. जर तुला थोडंसंही वाटत असेल की हे सगळं तुझ्यासाठी आहे, तर आज आत्ता ताबडतोब तू कामाला लाग आणि हा व्हिडिओ गरजू असलेल्या लोकांना शेअर कर. बाळा, उद्या जो कधीच परत येत नाही. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्ध सुरू होण्याच्या आधी अर्जुन खूप चिंतेत होता. त्याच्या मनात प्रश्न होते, भीती होती आणि एक मोठी शंका. मी हे सगळं उद्या करू शकतो का? त्याच वेळी भगवान श्रीकृष्ण शांतपणे हसले आणि म्हणाले, अर्जुना, तुला वाटतं उद्या तुझ्या हातात आहे. अर्जुन थोडा गोंधळला. तो म्हणाला, प्रभू, उद्या तर येणारच ना? तेव्हा भगवंत म्हणाले, उद्या येईल, पण तू तिथे असशील याची खात्री आहे का? अर्जुन शांत झाला. तेव्हा भगवंत म्हणाले, जीवनात सगळ्यात मोठा भ्रम कोणता आहे माहीत आहे का? की आपल्याकडे अजून वेळ आहे. माणूस नेहमी म्हणतो, मी हे काम उद्या करेन, स्वप्न उद्या पूर्ण करेन, बदल उद्या करेन. पण सत्य उद्या कधीच येत नाही, फक्त आजच असतो. अर्जुना, वेळ म्हणजे जीवन आहे. जो वेळ वाया घालवतो तो स्वतःचं आयुष्य वाया घालवतो. आणि जेव्हा वेळ जाते तेव्हा हाती फक्त उरतो पश्चाताप. तेव्हा अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, प्रभू, मी समजलो, मी उद्यावर अवलंबून राहणार नाही. मी आत्ताच निर्णय घेईल. हेच जीवनाचं सत्य आहे. कर्म आत्ताच कर, कारण वेळ परत येत नाही. उद्या हा एक भ्रम आहे आणि खरं आयुष्य फक्त आजमध्ये आहे. होय माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं होईल, पण तुला कर्म करत राहावं लागेल. ही वेळ तुला वाया न घालवता. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहीत आहे का? तर तो शत्रू म्हणजे उद्या. आणि तो उद्या कधीच येणार नाही. म्हणून तू उद्यावरती अवलंबून राहू नकोस. उद्या कधीच येत नाही. वेळ गेल्यावर पश्चाताप राहतो. हा व्हिडिओ पाहून तू वेळ वाया घालवत नाहीस, तर भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करत आहेस. उद्या करू हा विचारच आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणूनच या व्हिडिओतून तुला वेळेचं महत्त्व समजणार आहे. हा व्हिडिओ तुला जागं करेल आणि तुझं आयुष्य बदलून टाकेल. होय माझ्या लेकरा, आता तुझं नशीब कायमचं बदलून जाणार आहे, कारण तू उद्यावरती कोणतीच गोष्ट ढकलत नाहीस. माझ्या बाळा, नशिबावर बसून राहणारे लोक आयुष्यभर वाटच बघतात. देव नशीब देतो, पण कर्माशिवाय ते उघडत नाही. म्हणून तू कर्म करत राहा. नशिबाला दोष देणं सोपं, पण स्वतःला बदलणं कठीण. तर बाळा, तू स्वतःला बदल. देव मदत तुला करत आहे. तू आधी एक पाऊल टाक. तुझं भविष्य आता तुझ्या हातात आहे. नशीब फक्त एक भाग आहे बाळा. म्हणूनच आज तुला सर्व काही मिळणार आहे. नशीब म्हणजे सुरुवात आहे बाळा, शेवट नाही. जो माणूस फक्त नशिबावर विश्वास ठेवतो तो आयुष्यभर थांबतो, आणि जो कर्मावर विश्वास ठेवतो तो नशीब बदलतो. म्हणून बाळा, आज तू जे करत आहेस तेच उद्याचं तुझं नशीब बनणार आहे. नशीब लिहिलं जात नाही, तर तुझ्या कर्माने तयार होत आहे बाळा. म्हणून तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. हा व्हिडिओ पाहिल्यावर तू नशिबाला कधीच दोष देणार नाहीस. होय माझ्या बाळा, तुला असं वाटतं की तुझं कोणी नाही, पण तुझा देव, तुझा भगवंत कायम तुझ्या जवळ आहे. पण तू त्याच्यापासून दूर जात आहेस.
देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळी सर्व काही देतो. देव परीक्षा घेतो पण सोडून जात नाही. जेव्हा जवळचे सर्व सोडून जातात तेव्हा एकच देव आपला जो आहे तो आपल्या पाठीशी असतो. म्हणून तर आपले स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला वाटत असेल की होय माझा देव माझ्या पाठीशी आहे, तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा विश्वास ठेव, आता तुझ्या आयुष्यात चमत्कार होणार आहे. तुझं दुःख संपणार आहे. देव तुझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. देव कधीच चुकत नाही बाळा, फक्त तू घाई करत आहेस. तुला असं वाटतं की तू हरला आहेस, पण देव तुला जिंकवणार आहे. होय माझ्या लेकरा, देव तुझ्याजवळ आहे पण तूच त्याच्याकडून दूर पळत आहेस. बाळा तुला असं वाटतं की देव तुझी परीक्षा घेतोय आणि सोडून जातोय. जेव्हा आयुष्य कठीण होतं तेव्हा देव तुला अधिक मजबूत बनवतं. जेव्हा तू अंधारात असतोस तेव्हा तुला वाटतं आता मग काही खरं नाही, पण देव तुला नव्या सुरुवातीसाठी तयार करत आहे. होय बाळा, तुझं दुःख व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक वेदना तुझ्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येत आहे. तू जे गमावतोयस त्यापेक्षा काहीतरी मोठं तुला मिळणार आहे. देव शांत आहे पण थांबलेला नाही. फक्त योग्य वेळेची तू वाट बघ, कारण भगवंताचा आशीर्वाद तुला मिळणार आहे. माझ्या बाळा, तुला असं वाटतं की देवाने तुझ्याकडे पाठ फिरवली आहे आणि तुझं नशीब थांबलं आहे, पण बाळा तुझं नशीब आता उदयास येत आहे. देव म्हणजे शक्ती आणि नशीब म्हणजे परिणाम. सगळं नशिबात असतं हे पूर्ण सत्य नाही. देव आपल्याला मार्ग दाखवतो, पण चालायचं काम आपलंच असतं. देव संधी देतो, संकेत देतो. आपण काय करतो त्याचा कर्माचा परतावा आपल्याला नशिबाने मिळत असतं. माझ्या लेकरा, देवावर विश्वास ठेव पण स्वतः काम करत राहा. देव नशीब लिहितो पण पेन तुझ्या हातात आहे बाळा. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, ते नशीब, पण त्या गोष्टींना आपण कसं उत्तर देतो ते आपलं निर्णय आहे. नशीब बदलायचं असेल तर देवावर विश्वास ठेव आणि स्वतः ॲक्शन घे. तुझं आयुष्य एकदम बदलून जाणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ तुला देव कायमच भरभराट देणार आहे. आज तू जो व्हिडिओ पाहतोयस तो योगायोग नाही, कारण साक्षात देवानेच तुला इथपर्यंत आणलं आहे. माझ्या बाळा, कितीही प्रयत्न केले तरी तुला काहीच जमत नाही आणि तुझ्या सोबतचे, तुझ्या पाठीमागचे लोक तुझ्या मागून पुढे जातात आणि तू तिथेच अडकून असतोस. तुला वाटतं की देवा माझ्या बरोबरच हे का? तर देव तुझी परीक्षा घेतोय, तुला शिक्षा देत नाही. नशिबात असेल तर ते तुला मिळणारच, हे अर्धवट सत्य आहे. नशीब म्हणजे देवाने लिहिलेली कथा. नशीब म्हणजे तू रोज लिहित असलेली गोष्ट आहे. देव संधी देत आहे, पण त्या संधीचं सोनं करायचं की नाही हे तुझ्यावर आहे. माझ्या बाळा, एक मुलगा रोज देवाला प्रार्थना करायचा, देवा मला लॉटरी लागू दे. तो वर्षानुवर्ष प्रार्थना करत राहिला, पण काहीच झालं नाही. एक दिवस देव म्हणाला, मी मदत करायला तयार आहे, पण तू एकदा तरी तिकीट घे. समजलं का? फक्त देवावर सोडून चालत नाही, आपल्याला सुद्धा ॲक्शन घ्यावी लागते. बाळा, तुला वाटतं तुझं नशीब खराब, पण कधी विचार केलास का? तू किती वेळ मोबाईलवर वाया घालवतोस, तू किती वेळ झोपून राहतोस, तू किती वेळ नको ती व्यर्थ बडबड करतोस. तू स्वतःसाठी काय केलंस? देव सगळं देतो, पण आळशी माणसाला नाही. देव तुझं नशीब बदलू शकतो, पण तुझी सवय नाही. तू बदललास तरच तुझं नशीब बदलेल. देव दार उघडतो, पण चालत आत तुलाच जायचं असतं. एक दिवस असा येणार जेव्हा तुझ्यावर हसणारे लोकच तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. तू हार मानू नकोस. देव सगळं बघत आहे. तुझी मेहनत, तुझं दुःख, तुझं वाट पाहणं. देव कधीच उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ निवडत असतो. म्हणून आजपासून एक निर्णय घे. नशिबाला दोष देणं बंद कर आणि स्वतःवर काम करणं सुरू कर. तुझं भविष्य देव लिहितो,
पण पेन तुझ्या हातात आहे. जर तुला वाटत असेल की आजचा हा संदेश तुझ्यासाठीच होता, तर हा व्हिडिओ लाईक कर आणि तू चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तू शेअर कर त्या व्यक्तीसोबत ज्याला याची गरज आहे. आणि वेळेचा सदुपयोग कर. माझा आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी असणार आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि कर्म करत राहा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.